स्मार्टकट प्रोमध्ये लट्स वापरणं आता झालं आहे अगदी सोपं. तर चला तर मग बघूया लट्स म्हणजे काय. डिजिटल इमेजिंगमध्ये लट किंवा लुकअप टेबलचा वापर केला जातो आणि सामान्यतः पोस्ट प्रोसेसिंगमध्ये रंग सुधारणा करण्यासाठी वापरला जातो. सोप्या आणि साध्या भाषेत जर म्हटलं तर लट हे एक फिल्टर किंवा प्रीसेट सारखे आहे जे फोटो आणि व्हिडिओवर त्याचे स्वरूप बदलण्यासाठी वापरले जाते. तुम्ही आता स्मार्टकट प्रोमध्ये कोणताही लट्स प्रीसेट डाउनलोड करून वापरू शकता. सोनी, पॅनासोनिक, कॅनॉन, निकॉन इत्यादी वेबसाईटवरून तुम्ही ते फ्रीमध्ये डाउनलोड करून मोना स्मार्टकट प्रोमध्ये ते वापरू शकता. ते कसं वापरायचं तर चला जाणून घेऊयात. लट्सचा वापर करण्यासाठी प्रथम व्हिडिओ फिल्टरवर जा, नंतर कलर सेक्शनमध्ये जा आणि येथे तुम्हाला लट दिसेल. लट्स ड्रॅग करा आणि ते टाईमलाईनवरच्या फुटेजवर ड्रॉप करा. ड्रॉप केल्यानंतर इफेक्ट सेटअपवर जा आणि पुन्हा क्लिप सिलेक्शन करा. क्लिप सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला लटवर एक ॲरो बटन दिसेल. ॲरो बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला येथे उपलब्ध असलेले विविध प्रकारचे लट्स दिसतील. आता तुम्हाला लागू करायचा असलेला रंग निवडा किंवा कीबोर्डवरील ॲरो बटनही तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ मला एक तटस्थ रंग, एक गडद हलका रंग इत्यादी लागू करायचे आहेत. तुम्ही येथे उपलब्ध असलेले सर्व रंग संबंधित प्रीसेट पाहू शकता. मी माझ्या गरजांना अनुकूल असलेला प्रीसेट निवडला आणि तो अप्लाय केला. जसे तुम्ही पाहू शकता लट्स अप्लाय केला गेला आहे. लट्स डाउनलोड करून स्मार्टकट प्रोमध्ये ते लट्स कसे वापरायचे जाणून घेऊयात स्टेप बाय स्टेप. गूगल क्रोमवर जा आणि टाईप करा सोनी फ्री लट्स. डाउनलोड करा. तुम्हाला असे वेगवेगळे कॅमेरा देखील मिळू शकतात. मी तुम्हाला सोनी लट्स कसे डाउनलोड करायचे ते दाखवतो. लट्स डाउनलोड करा. बटनावर क्लिक करा, डाउनलोड करा आणि सेव्ह करा. तुम्हाला असे वेगवेगळे कॅमेरे देखील मिळू शकतात. मला डाउनलोड करायचे आहे निकॉन फ्री लट्स आणि विंडोजवर क्लिक करा, डाउनलोड करा, क्लिक करा, सेव्ह करा. तुम्ही कॅनॉन फ्री लट्स देखील डाउनलोड करू शकता. डाउनलोड करा आणि सेव्ह करा. डाउनलोड जा आणि क्लिक करा. मग नंतर डाउनलोड फोल्डरमध्ये जा. डाउनलोड फोल्डरमध्ये झिपमध्ये माझी फाईल डाउनलोड झालेली आहे. हिला अनझिप करण्यासाठी शोमोरवर क्लिक केलं. मी अनझिप केलं. अनझिप केल्याच्या नंतर मला एक फाईल ओपन केल्याच्या नंतर यामध्ये मला माझे पूर्ण लट्सच्या फाईल दिसतात. त्याला मी कॉपी केले आणि एक्समध्ये जाऊन फोल्डर बनवलं आणि तिथे त्याला पेस्ट केलं. आता यानंतर मी स्मार्टकट प्रो उघडतो. स्मार्टकट प्रो उघडल्याच्या नंतर तुमच्या क्लिप्सवर तुम्हाला लट्स अप्लाय करायचे असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा लट्स ड्रॅग अँड ड्रॉप करावं लागतील. ड्रॅग अँड ड्रॉप केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला इफेक्ट सेटअपमध्ये लट्स नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यावरती ॲरो बटन आहे. ॲरो बटनवर क्लिक करा आणि ॲरो बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला पाहिजे असलेले लट्स तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. उदाहरणार्थ मला लाल फिल्म बायस बदलायचा आहे. मी कीबोर्ड ॲरो वापरत आहे आणि त्याद्वारे मी फिल्टर अप्लाय करत आहे. मला फिल्टरसोबत आता कलर करेक्शनही करायचं आहे. कलर करेक्शन करण्यासाठी तुम्हाला ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट यांचा वापर करावा लागेल. यामुळे तुमचा कलर करेक्शन आणि लट्स सुशोभित दिसेल. कलर करेक्शनसाठी मी व्हाईटनेस, ब्लॅक, गामा वाढवतो. तुम्हाला जर त्याचे लाईट्स वाढवायचे असेल तर गामा वापरावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओला लट्स आणि कलर करेक्शन प्रॉपर पद्धतीने करू शकता. तुम्ही मॉडिफाय केलेला लट्स आणि कलर करेक्शनला जर तुम्हाला तुमच्या लायब्ररीमध्ये सेव्ह करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता. सर्वप्रथम तुम्ही मॉडिफाय केलेल्या लट्सला तुम्हाला सेव्ह करावं लागेल. सेव्ह करण्यासाठी मी सेव्ह बटनवर क्लिक करतो. सेव्हवर क्लिक केल्याच्या नंतर मी माझ्या नावाचं एक फोल्डर बनवतो. इथे मी नाव देतो आहे मोनार्च. ओके क्लिक केला आणि मग मी एक सब फोल्डर बनवलं. सब फोल्डरला नाव दिलं आहे लट्स प्रीसेट आणि ओके केलं. प्रीसेट टाकल्याच्या नंतर मी इथे खाली नाव देतो रेड फिल्म नाव देऊन मी इथे सेव्हवर क्लिक केलं. त्याचबरोबर लट्ससोबत तुम्ही कलर करेक्शन जे बनवलं होतं ते कलर करेक्शनही सेव्ह करावं लागेल. त्यासाठी सिंपल सेव्ह बटनवर क्लिक करा. सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्यानंतर इथं आपला फोल्डर शोधा
आणि नाव द्या कलर करेक्शन ऑफ लट्स आणि याला केलं सेव्ह. हा माझा आता कलर करेक्शन आणि लट्सचा प्रोजेक्ट सेव्ह झालेला आहे. म्हणजे माझा हा आता ॲटोमॅटिक लट्स हा सेव्ह झालेला आहे. जर मला पुढच्या वेळेस जर एखाद्या क्लिपला कलर करेक्शन किंवा लट्स द्यायचं असेल तर मला ते पूर्ण मॅन्युअली करण्याची गरज पडणार नाही. मी दुसरी एक क्लिप घेतो आणि त्याला मी आत्ता जो कलर लट्स सेव्ह केला आहे माझा स्वतःचा, त्याला मला अप्लाय करायचा आहे. तर मी व्हिडिओ फिल्टरमध्ये जातो. व्हिडिओ फिल्टरमध्ये गेल्याच्यानंतर मी माझ्या फोल्डरमध्ये जातो आणि इथे माझा लट्स आहे, त्याला सिम्पल एकदम ड्रॅग अँड ड्रॉप करतो. त्याचसोबत आपण कलर करेक्शनचा जो प्रीसेट टाकला आहे, बनवला आहे, तो पण आपण इथे ड्रॅग अँड ड्रॉप करूया. अशा प्रकारे तुम्ही तुमचा सेव्ह केलेला प्रीसेटसुद्धा यूज करू शकता. मल्टिपल क्लिप आणि ट्रॅकवरती लट्स कसं अप्लाय आणि रिमूव्ह करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात. जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मल्टिपल क्लिपवरती एकसोबत लट्स आणि कलर करेक्शन अप्लाय करायचं आहे, त्यासाठी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने क्लिप सिलेक्ट करा आणि ट्रॅकवरती ड्रॉप करा. ट्रॅकवरती ड्रॉप केल्याच्यानंतर तुमच्याकडे असलेले प्रीसेट्स किंवा तुम्ही सेव्ह केलेले प्रीसेट कधीही कुठल्याही क्लिपवर तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वात अगोदर मी येतो व्हिडिओ फिल्टरमध्ये आणि तेथे एक मोनार्च नावाचं जे आपण प्रीसेट सेव्ह करण्यासाठी एक फोल्डर बनवलं त्याला सिलेक्ट करतो आणि त्यानंतर त्याच्यातले जे कलर करेक्शन आहे किंवा कलर लट्स आहे, ह्या दोन्ही प्रीसेटला मला एकसोबत ट्रॅकवर सिलेक्ट करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करणार, सिम्पलचं कलर लट्स ट्रॅक करेल आणि त्याला ट्रॅकवरती ड्रॉप करेल. आता तुम्ही बघू शकता माझा एकाच वेळेस सगळ्या क्लिपांना माझा ते कलर लट्स आहे ते अप्लाय झाले. त्याचबरोबर आता मला कलर करेक्शनही अप्लाय करायचं आहे. तर सिम्पल सेम पद्धतीने मी काय करणार, कलर लट्स ड्रॅग आणि ट्रॅकवरती समोरच्या बाजूला ड्रॉप करणार. जसे ड्रॉप करणार तसं तुम्हाला दिसून येईल की माझ्या सगळ्या मल्टी क्लिपवरती कलर करेक्शनही अप्लाय झालेलं आहे. हे तर झालं अप्लाय करायचं. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडनं एखादा कलर प्रीसेट किंवा कलर लट्स चुकीचा अप्लाय झाला आहे तर त्याला काढायचं आहे. तर त्याला काढण्यासाठी तुम्हाला सिम्पलचा इथं मोकळ्या जागेवरती क्लिक करावं लागेल. लक्षात ठेवा, मोकळ्या जागेवर यासाठी म्हणतोय की याला कुठलाही ट्रॅक सिलेक्ट नको आहे. जर इथे जर एखादा तुमचा ट्रॅक सिलेक्ट असला तर ते फिल्टर तिथून रिमूव्ह होणार नाही. तर मला हे फिल्टर रिमूव्ह करायचं आहे. तर मी ट्रॅकच्या अगदी एकदम समोर सिलेक्ट करतो आणि ते मोकळ्या जागेवर सिलेक्ट करतो. त्यानंतर इफेक्ट सेटअपवर जातो. परत एकदा ज्या ट्रॅकवर मी फिल्टर ठेवलं आहे तिथून मला रिमूव्ह करायचं आहे, मी त्या ट्रॅकला सिलेक्ट करतो आणि इफेक्ट सेटअपमध्ये जाऊन त्याला रिमूव्ह करतो. याच प्रकारे तुम्ही अगदी एकदम सिंपल आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने फिल्टर लट्स अप्लाय करू शकता आणि रिमूव्हसुद्धा करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.